कुलकर्णी साहेब, अरे तुम्ही इतक्या लवकर कसे का आलात? नाही ते ऍक्च्युली मला तुमच्याशी एक महत्वाचं बोलायचं आहे. हा बोला. माझी इच्छा आहे की ख्वाहिशला तुम्ही हॉस्पिटलमधून आपल्या घरी घेऊन जावं. परंतु देशमुख साहेब, ते सुद्धा तिचंच घर आहे ना? हो माहिती आहे, पण मुलीची पहिली डिलिव्हरी माहेरच झाली तर जरा चांगलं असतं ना. ते तर ठीक आहे, पण अंकलजी, तुमच्या तर आत्याबाई सांगत होत्या की तुमच्याकडे माहेरी पाठवण्याची प्रथा नाहीये. मी त्या गोष्टींना नाही मानत. मला माहिती आहे की ख्वाहिश जास्त कुठे खुश राहील, आणि तसंही अशा मोक्यावर आईचं प्रसन्न चित्त असणं जास्त गरजेचं आहे. मग तिकडे रोशनी आहे, दृष्टी आहे, तुम्ही आहात, तर निश्चितच तिचं मन तिकडे जास्त रमेल. देशमुख साहेब, आम्हाला काही हरकत नाही आहे. मुलीने तिच्या घरी राहावं यापेक्षा आनंदाची गोष्ट आई वडिलांसाठी काय असणार सांगा ना. हो, परंतु एकदा तुम्ही आत्याला विचारलं असतं तर. हो, मला कुणाला विचारण्याची गरज नाही आहे. तुम्ही निष्काळजीपणे ख्वाहिशला घेऊन जा. मला माहिती आहे की ती तिथे जास्त खुश राहील. तर मी त्यांना सोडून येतो. ठीक आहे. रोशनी, आज 15 ऑगस्ट आहे. आज तर ऑफिसमध्ये खूप काम असणार ना? हो ताई, लवकर जाऊया आणि सगळं काम संपवून येऊया. ही गर्दी कसली आहे ताई? काही गोंधळ तर नाही ना झाला? नाही, वाटत तर नाहीये. बघ ना, लोक किती शांत आहेत आणि काही लोकांच्या चेहऱ्यावर किती एक्साइटमेंट आहे. हा रोशनी, तू बरोबर बोलतेस. चल जाऊन विचारूया. हो चल. अरे कुठे चाललाय? दादा, इथे काय चालू आहे? शूटिंग चालू आहे. शूटिंग? हो. सिरियलची? सिरियलची नाही, फिल्मची चालू आहे. ओ, फिल्मची शूटिंग. अच्छा, हिरोईन कोण आहे आणि हिरो कोण आहे? बघा मॅडम, मी फिल्मचा काय संवाददाता नाहीये. तुम्हाला जी पण माहिती हवी ना ती त्या एडी कडून मिळेल. मला फक्त एवढंच माहिती आहे की आज रोहिणी जी आहेत. खरंच? हो. ए थांब थांब थांब, कुठे चाललास? थांब ना, थांब. रोहिणी जी माझ्या फेवरेट ऍक्ट्रेस आहेत. चल ना, जाऊन भेटूया त्यांना. चल. रोहिणी जी, चष्मा दे. तू जा. हा जरा ऐक. येस मॅम. किती वय आहे तुझं? मॅम 25 वर्ष. गांधीजींबद्दल वाचलंयस काही?
वाचलं तर नाही मॅम, पण ऐकलंय. जे काही ऐकलंयस ते चुकीचं ऐकलंयस. जर तुला त्यांच्याबद्दल जरा थोडी देखील माहिती असती ना तर तू ही चूक केली नसतीस. सॉरी मॅम, काय चूक झाली? पहिली चूक तर ही आहे की गांधीजींचे डायलॉग्स 2-2 पेजेसचे लिहिलेस तू. तुला हे माहिती असायला हवं, ते खूपच कमी बोलत असत. बहुतेक करून महान लोक काम जास्त करत असतात आणि खूपच कमी बोलतात. ही इज अ मॅन ऑफ ऍक्शन. सॉरी मॅम, ही इज अ मॅन ऑफ ॲक्शन और ही वॉज अ मॅन ऑफ ॲक्शन? मराठीच्या तासाला कधी बसलायस का? हो मॅम. तर त्यावेळी कोणत्याही महान नेत्याचं किंवा एखाद्या मोठ्या व्यक्तीचं नाव येत असतं तर नेहमी असं बोललं जातं, जसं कबीर सांगतायत, गांधीजी सांगतायत, तुका म्हणतायत. कारण महान लोक कधीच मरत नसतात, ते नेहमीच जिवंत असतात, आपल्या मनात, आपल्या विचारात. समजलो मॅम. आता समजलं असेल ना तर तू ईपीला बोलाव जा. अरे वर घेणार रे सर. हा काय रे सर, मॅम बोलत आहे तुम्हाला. मला? हो सर, खूप रागात आहेत त्या. बरं ठीक आहे. काय मॅम, तुम्ही बोलावलं? हो, ह्या प्रोजेक्टची जबाबदारी तुमच्यावर आहे. हो मॅम. मग तुम्ही हे डायलॉग्स चेक नाही केलेत का? अरे, गांधीजी त्यांच्या भक्तांना सांगतायत की बकरीला चारा टाका आणि स्वतः बसलेले. तुम्हाला तरी माहिती असायला हवं. ज्यांनी हे सांगितलंय की कर्मच कामधेनू आहे, ज्यांचे हे विचार आहेत की जे काम स्वतःकडून होत असेल ते काम दुसऱ्यांना करायला सांगू नये, त्यांच्याबद्दल तुम्ही असे संवाद लिहिलेत. जा, हे सगळं बरोबर करून आणा आणि तुमच्या लेखकाला सांगा, खूप जास्त नाही पण थोडं तरी गांधीजींबद्दल वाचा. हो, जा. हो मॅम. माहीत नाही कुठून कुठून हे असे लेखक येतात. गांधींचा ग माहीत नाही आणि चाललेत फिल्म बनवायला. रोशनी, मला वाटतं की अजून शूटिंग सुरू व्हायला वेळ आहे. असं करूया की ऑफिसला जाऊन ऑफिसचं काम संपून येऊया. नाही ताई, मला रोहिणीजींना भेटायचंय. हां, तर मी कुठे म्हणते त्यांना भेटू नको म्हणून. नंतर भेटूया जेव्हा शूटिंग चालू होईल. नाही ताई, मला आता रोहिणीजींना भेटायचंय. तुला नाही समजणार. यांना भेटायचं तर दूर राहू दे, मी यांना प्रत्यक्ष बघते हेच माझ्यासाठी खूप मोठं आहे. तुला माहिती आहे ह्या माझ्या फेवरेट ॲक्ट्रेस का आहेत? का? कारण मला यांच्यात बा दिसते. एक्सक्यूज मी. येस. तुम्ही इथे एडी आहात? हो. आम्हाला रोहिणीजींना भेटायचंय. आम्ही भेटू शकतो? हे पहा मॅडम, आता खूपच रागात आहेत. आता त्या कोणाला नाही भेटणार. त्यांच्याकडे जोही जाईल ना तो फक्त ओरडा खाईल. अच्छा, ठीक आहे. पण मी तर आत्ताच भेटून राहणार. रोशनी, कशाला भानगडीत पडतीयस? चल आता जाऊया ना. ताई, मला स्क्रिप्ट बद्दल काही बोलायचंय. मग तू नंतर सांगते ना. चल आता. नाही, मी आत्ताच जाऊन बोलणार. ही रोशनी पण ना कधीच नाही सुधारणार. काहीच नाही होऊ शकत या देशाचं. ज्या लोकांना आपल्या फादर ऑफ नेशनच्या बद्दल काहीच माहिती नाही त्यांना बाकी लोकांबद्दल काय माहीत असणार. मॅम मला माहिती आहे. नमस्ते, माझं नाव रोशनी आहे. मी तुमची खूप मोठी फॅन आहे. काय माहितीये तुला गांधीजींबद्दल? सगळं.
हे देखील की गांधीजी असे संवाद नाही बोलत. कसे संवाद? हेच की उच्च शिक्षण घेऊन मोठ्या ठिकाणी ऑफिसरची नोकरी मिळवण्यातच तुमचं यश आहे. आणखी काय माहितीये? पहिली गोष्ट, गांधीजींच्या अनुसार शिक्षणाचा उद्देश स्वतःला जाणण्यात आहे, आत्मा ओळखण्यात आहे. हा नाही की उच्च शिक्षण घेऊन ऑफिसरची नोकरी मिळवणं. आणि दुसरी गोष्ट, गांधीजींच्या अनुसार संतुष्टता प्रयत्नातच आहे, उपलब्धीमध्ये नाही. अरे वा, ह्या गोष्टीकडे तर माझं सुद्धा लक्ष नाही गेलं. खूप काही माहितीये तुला बापूंबद्दल, आणि एवढ्या कमी वयात. कुठल्या इयत्तेत आहेस तू? मॅम, मी कॉलेजमध्ये शिकते. मॅम, तुमच्याकडे एक रिक्वेस्ट होती. बोल. मी उडान नावाचे एक NGO चालवते. माझ्या ऑफिसजवळच एक अनाथ आश्रम आहे. मी त्यांच्यासोबतही काम करते. तिथे खूप अनाथ मुलं आहेत. आणि आज 15 ऑगस्ट आहे. मला असं वाटतं की पॅकअप नंतर तुम्ही थोडा वेळ काढून त्या मुलांना भेटा, त्यांना देशाबद्दल, फ्रीडम फायटर्सच्या बद्दल काही सांगा. मॅम, जर तुम्ही याल तर मला खूप बरं वाटेल. तसं पॅकअप नंतर मी कुठेच बाहेर जात नाही. खूप थकून जाते, सरळ घरी जाते मी. पण इथे विषय मुलांचा आहे, देशाचा आहे, आणि मी तुझ्यावर खूप इम्प्रेस आहे. त्यामुळे ये. थँक्यू सो मच मॅम. मी खूपच खुश आहे. थँक्यू सो मच मॅम. मी समजू शकते पूर्ण दिवस शूटिंग केल्यानंतर इथे येण्यासाठी टाइम काढणं किती कठीण आहे. तरीही तुम्ही आलात, स्पेशली या मुलांना भेटण्यासाठी. तुमचं मनापासून स्वागत रोहिणीजी. थँक्यू. मॅम, या इथल्या केअरटेकर आहेत, सगळं काही ह्याच बघतात. ह्याची काय गरज होती? स्वागत तर तुमचं करायला हवं. तुम्ही एवढ्या तळमळीनं ह्या मुलांसाठी करतायत. आपल्यासाठी तर सगळेच करत असतात, दुसऱ्यांसाठी करणं खूप मोठी गोष्ट आहे. रोहिणीजी, माझ्यासाठी तर हे सगळेच माझे आहेत. उलट त्यापेक्षाही खूप महत्वाचे आहेत ही मुलं माझ्यासाठी. आणि जेव्हा मी त्यांना तुमच्याबद्दल सांगितलं ना, सगळीच मुलं एक्सायटेड आहेत. मी सुद्धा त्यांना भेटण्यासाठी खूप उत्सुक आहे. तसं किती मुलं आहेत इथे? तसं टोटल स्ट्रेंथ तर 56 मुलांची आहे. पण आज 15 ऑगस्टचा दिवस आहे, त्यामुळे बरीच मुलं शाळेतून अजून परत आले नाहीयेत. आणि हा अनाथ आश्रम कधीपासून चालू आहे? 12वं वर्ष चालू आहे, 12th इयर. ओ, खूप जुनं आहे. हो. चला, अशा प्रकारचे सगळे लोक आपापलं योगदान देऊ लागले तर एक ना एक दिवस हे चित्र नक्कीच बदलेल. हो, मलाही हीच अपेक्षा आहे. या या. चला. सायलेन्स. बसा मुलांनो. Sit down, children. Good. अरे, तुम्ही सगळे इतके लाजताय का? वरती बघा. समोर बघा मुलांनो. रोहिणीजी खास तुम्हाला भेटण्यासाठी आले आहेत. रोशनीताई, मी यांना टीव्हीवर पाहिलं होतं. मी पण. नाव काय तुझं? राजू. राजू, कुठल्या इयत्तेत आहेस तू? 5th मध्ये. आणि तू? मी पण 5th मध्ये. आणि नाव? पार्थ. वाव. तुझं नाव काय आहे? नैना. नैना, खूपच छान नाव आहे. अरे वा, आता आंटी तुला चॉकलेट देणार. बरं, मला सांगा आज काय आहे? आज वेडनेसडे नाही, आज थर्सडे. आज 15 ऑगस्ट आहे. करेक्ट. 15 ऑगस्टला काय असतं? आमची सुट्टी असते. सुट्टी. सुट्टी तर असतेच, ते ठीक आहे, पण 15 ऑगस्टला काय घडलं होतं? आपण स्वतंत्र झालो होतो.
करेक्ट. अच्छा, तुम्हा सगळ्यांना स्वातंत्र्याबद्दल, स्वतंत्रता सेनानीबद्दल काही माहिती आहे का? चला ठीक आहे. बरं मला हे सांगा, हे कोण आहेत? नाही माहीत. बरं ते कोण आहेत सांगा बरं. नाही. बरं ठीक आहे. तुम्ही मुलं गोष्ट ऐकणार का? हो 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 हो. Good. खूप दिवस झाले गोष्ट नाही ऐकली. हिंदीच्या टीचर ऐकवतात पण त्या अर्ध्यातच सोडून निघून जातात. होय चिल्ड्रन. मॅडम आज तुम्हाला देशभक्तीच्या गोष्टी सांगणार आहेत. सो लिसन प्रॉपरली. ओके. बरं तुम्ही मुलांनी तर हे फोटो नाही ओळखले, पण मला आता सांगा 5 फ्रीडम फायटर्सची नावं सांगाल? गांधीजी, नेहरूजी, भगतसिंग. व्हेरी गुड. आणि 2? चला मीच सांगते तुम्हाला. आपल्याला स्वातंत्र्य मिळालं 15 ऑगस्ट 1947ला, पण ह्या क्रांतीची सुरुवात झाली होती 1857 मध्ये. आणि ह्या क्रांतीचे पहिले नायक होते मंगल पांडे. कोणी सांगू शकेल का मंगल पांडे कोण होते? आमिर खान. आमिर खान मंगल पांडे नव्हता. आमिर खानने मंगल पांडेचा एका फिल्म मध्ये रोल केला होता. त्याच मंगल पांडेनी गायची आणि डुकराची चरबी असलेली काडतूस खोलण्यास नकार दिला होता. आता त्या काळी जी बंदुके होती ना, त्यात काडतूस भरण्यासाठी असं दातांनी तोडावं लागत असे आणि नंतर भरावी लागत असत. मंगल पांडेनी याला नकार दर्शवला, कारण ती काडतूस चरबीने बनवलेली होती ना. खऱ्या अर्थाने स्वातंत्र्याचा उठाव ह्या घटनेमुळे झाला. 1 मार्च 1857ला मंगल पांडेने त्याच्या इंग्रज साहेबांना ह्याच विरोधात गोळी मारली. त्यानंतर त्याला ह्याच गुन्ह्यामुळे फासावर लटकवण्यात आलं. 1857 मध्ये पडलेली ही ठिणगी पुढे हळूहळू मोठी आग बनू लागली. आणि ह्यात राणी लक्ष्मीबाई, तात्या टोपे, नानासाहेब यांच्यासारखे वीर देखील सामील झाले. हळूहळू ही आग संपूर्ण देशभर पेटली. लहान, वृद्ध, तरुण सगळे त्यांचा जीव देशासाठी अर्पण करायला तयार झाले. अजून काही शूरवीरांच्या टोळ्या होत्या, ज्यामध्ये अशफाकुल्ला खान, रामप्रसाद बिस्मिल, चंद्रशेखर आझाद, रोशन सिंग आणि राजेंद्र लोहडी यांनी 9 ऑगस्ट 1925ला काकोरी गावाजवळ ट्रेनला थांबवून सरकारी खजिना लुटला. काकी त्यांनी चोरी का केली? चोरी करणं तर चुकीचं आहे ना? चोरी करणं तर चुकीचंच आहे, पण ही चोरी त्यांनी स्वतःसाठी नाही केली. आता इंग्रजांजवळ जितकी मोठी फौज होती तितकीच हत्यारं देखील होती. आणि त्यांच्या विरोधात लढण्यासाठी आपल्याकडे तर काहीच नव्हतं. आणि ती हत्यारं खरेदी करण्यासाठी त्यांना पैसे हवे होते. त्यामुळेच तर त्यांनी चोरी केली ना. मग काय झालं? ते पकडले गेले? हो बाळा, ते पकडले तर गेलेच आणि त्यांना फाशी देखील झाली. त्यापैकी एक चंद्रशेखर आझाद, त्यांनी जेव्हा बघितलं की पोलिसांनी त्यांना घेराव घातलाय, त्यांनी स्वतःला गोळी मारून घेतली. पण पोलिसांच्या हाती नाही लागले ते. इंग्रज खूपच घाणेरडे होते, त्यांनी आपल्या खूप लोकांना मारलं. नाही बाळा, सगळी माणसं एकसारखी नसतात. काही इंग्रज चांगले देखील होते. मी तुम्हाला ही गोष्ट यासाठी सांगतेय कारण तुमच्या पिढीला कळायला हवं की काय घडलं होतं ते. स्वातंत्र्याचा अर्थ काय आहे. आज जे तुम्ही स्वातंत्र्य भोगत आहात, स्वतःच्या मर्जीने जीवन जगत आहात, इंग्रजांच्या काळात त्यांच्या पद्धतीने जगावं लागत असे. आपल्या स्वातंत्र्यासाठी स्वातंत्र्य सेनानी आणि देशभक्तांचे समर्पण आहे, त्यांची कुर्बानी आहे.
मग काय झालं आंटी? मग आलं 1928 मध्ये सायमन कमिशन. सायमन कमिशन कोण होता? तो का आला होता? सायमन कमिशन एक 7 ब्रिटिश ऑफिसरांचं दल होतं ज्यांना इंग्रजांनी पाठवलेलं. हे कमिशन भारताच्या पॉलिटिकल सिच्युएशनला बघायला आणि त्यात बदलाव आणायला आले होते. याचे हेड होते सर जॉन सायमन. याचा देखील सगळ्या भारतीय पार्टींनी बहिष्कार केला. ते का आंटीजी? कारण त्यात एक देखील भारतीय नेत्याचा समावेशच नव्हता. मग त्यात काय चुकीचं घडलं? बघा, तुमच्यासाठी जर कोणाला डिसिजन घ्यायचं असेल तर त्यात कोणी सहभागी व्हायला हवं? तुमच्या लोकांनी, तुमच्या टीचर्सनी. हो आंटी. परंतु ह्या कमिशन मध्ये असं कोणीच नव्हतं. म्हणूनच सगळ्या पार्टीनी त्याचा विरोध केला. आणि याच विरोधात लाहोरमध्ये आपल्या एका लाडक्या नेत्याला आपल्यापासून हिरावून घेतलं. सांगू शकतेस त्याचं नाव काय होतं ते? हो, लाला लजपत राय. करेक्ट. सायमन कमिशनचा विरोध करताना इंग्रजांच्या लाठ्या खाल्ल्या आणि त्यामध्ये त्यांचं निधन झालं. पण हे त्यांचं बलिदान वाया नाही गेलं, कारण त्यांचा सूड घेण्यासाठी जन्म झाला एका अशा क्रांतिकारकाचा ज्याचं नाव आपल्या इतिहासात सुवर्ण अक्षरात लिहिलं गेलंय. माणसाचा खरा जन्म, खरं व्यक्तित्व कठीण परिस्थितीमध्येच पारखून समोर येतं. अजून तर ह्या गोष्टीतील महानायकाचा उल्लेखच बाकी आहे, ज्यांनी सत्य आणि अहिंसेच्या बळावर इंग्रजांना भारत सोडण्याची नामुष्की ओढवून आणली. बापूंच्या शब्दात सांगायचं झालं तर, इफ यू वॉन्ट चेंज, बी द चेंज. हो, माझं सुद्धा यावर एक मत आहे. मुलांवर तर सगळेच प्रेम करतात, पण असे किती लोक आहेत जे स्वतःहून इथे चालत येतात.